मासिक पाळीच्या आरोग्यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी, तसेच विद्यार्थिनींच्या शिक्षणामध्ये मासिक पाळीमुळे कोणताही अडथळा येऊ नये यासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या उजासच्या वतीने पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट कॉलेजमध्ये वॉल पेंटिंगचा अनोखा उपक्रम नुकताच राबवण्यात आला। या उपक्रमामध्ये कॉलेजचे 1000हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले, अशी माहिती उजासच्या प्रमुख पूनम पाटकर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली। या उपक्रमासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पूनम पाटकर पुढे म्हणाल्या की मासिक पाळीशी संबंधित मिथक आणि गैरसमजांना आव्हान देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। उजास हा आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या अद्वैतेश बिर्ला यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणारा उपक्रम आहे। पुण्याच्या आजूबाजूच्या ग्रामीण आणि निमशहरी भागामध्ये विविध क्षेत्रात मासिक पाळीशी संबंधित जनजागृती करण्यासाठी उजासच्या वतीने विविध प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून हा वॉल पेंटिंगचा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले। आजवर उजासच्या माध्यमातून 46,71,000 सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्यात आले असून या माध्यमातून केवळ मासिक पाळीमुळे विद्यार्थिनींचे शिक्षण अपूर्ण राहू नये हा आमचा प्रयत्न आहे, असे त्या म्हणाल्या। माझं नाव पूनम पाटकर, मी उज्जास प्रोजेक्टला हेड करते। उज्जास हे आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट याचं प्रोजेक्ट आहे, जे अद्वैतेश बिर्ला यांनी इनिशिएट केलेला प्रोग्राम आहे। आज आपण इकडे विमेन्स डे आहे, 8 मार्चचा विमेन्स डेचा प्रोग्राम अशा पद्धतीने सेलिब्रेट करायचा विचार केला आहे, जिकडे आपण बेसिकली आर्ट एक्सप्रेस म्हणून हा प्रोग्राम केला, जिकडे बऱ्याच स्टुडंट्सना आणि माझ्याबरोबर ज्या प्रिन्सिपल आहेत त्यांच्या कॉलेजला येऊन मेन्स्ट्रुअल हेल्थ अँड हायजीन या टॉपिकला जिकडे बोललं जात नाही, जिकडे खूप लोकांना बोलायला लाज वाटते किंवा भीती वाटते, अशा एका टॉपिकला घेऊन मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करायचा होता आणि म्हणून आपण वॉल पेंटिंग किंवा आर्ट हे चॉईस केलं। आर्ट याच्यासाठी आपण चॉईस केलं की जेणेकरून आर्ट हे एक माध्यम आहे की आपण ते खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करू शकू। ते करताना आपण खूप बिंदास असतो, बिंदास त्याच्यामध्ये कलर्स टाकतो आणि ते करता करता आपल्याला समजत जातं की ही खूप नॉर्मल गोष्ट आहे आणि ही आपण तशाच पद्धतीने घेतली पाहिजे आणि म्हणून आपण आर्टचा वापर केला आहे या मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करायला। वॉल पेंटिंग का तर वॉलवरती ते कायम राहील आणि जाता येता बऱ्याच लोकांना याबद्दलची इन्फॉर्मेशन मिळेल आणि ह्याला नॉर्मलाइज्ड करता येईल याच्यासाठी आपण हा प्रोग्राम केला होता। यातून आपण जवळजवळ 200 व्हॉलंटियर्सना इन्क्लूड करायचा प्रयत्न केला आहे आणि 1000-1500हून जास्त स्टुडंट्सना आपण इथे पोचवण्याचा हा मेसेज पोचवण्याचा याच्यातून प्रयत्न केला गेला आहे। ओके, नमस्कार, मी डॉक्टर स्मिता सूर्यवंशी, आत्ताची प्राचार्या SB पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईनची प्राचार्या। PCET संस्थेतर्फे हे कॉलेज चालू आहे आणि आमचा खूप मोठा कॅम्पस आहे। जेव्हा उजासचे हे सगळे व्हॉलेंटियर्स आमच्याकडे आले आणि त्यांनी अगदीच 2 दिवसापूर्वी आम्हाला म्हटलं की आम्हाला अशी व्यवस्था करायची आहे किंवा असा उपक्रम राबवायचा आहे, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की बऱ्याच मुली आमच्या कॉलेजमध्ये, म्हणजे आमच्याकडे पॉलिटेक्निक कॉलेज आहे, आमच्याकडे मॅनेजमेंट कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आर्किटेक्चर डिझाईन असं हे कॉलेजचं कॅम्पस आहे आणि इथे राहण्याची पण व्यवस्था आहे मुलींची आणि मुलांची। ह्या सगळ्यामध्ये जर असा उपक्रम राबवला तर आमच्या मुलींना इतका छान एक म्हणजे काय म्हणतात त्याला प्रोग्रेसिव्ह विचार मांडता येतो आणि तोही एका स्कल्पचरच्या थ्रू, आणि आर्किटेक्चर आणि डिझाईन असल्यामुळं आर्ट हे असतं आमच्याकडे। त्याच्यामुळे आम्ही लगेच मॅनेजमेंटशी, आमच्या ट्रस्टींशी बोलणं केलं। ट्रस्टी पण आमचे खूप अशा स्तुत्य कार्यक्रमासाठी नेहमीच सहभाग करतात, नेहमीच आम्हाला सपोर्ट करतात आणि त्याच्या थ्रू आम्ही लगेच हा कार्यक्रम राबवायचा प्रयत्न केला आणि सक्सेसफुली राबवलेला आहे। आणि आता तुम्ही बाहेर बघू शकता की हे जसं मॅडम म्हणाल्या की कॉन्स्टंट ते भिंतीवरती भित्तीचित्र असणारच आहे, तर त्याच्यातून सगळ्यांनाच खूप काही नॉलेज मिळणार आहे आणि हे ऑ टू वाव काइंड ऑफ असायला पाहिजे, हे सगळ्याच मुलींचं म्हणणं असतं आणि त्याच्यासाठी आम्ही मदत करायचा आमच्या परीने प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही थँकफुल आहोत त्यांच्यासाठी की त्यांनी आम्हाला अप्रोच केलेला आहे आणि आम्ही